धक्कादायक घटना नरसापूर येथे चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी। भोर तालुक्यातील नरसापूर येथे एका निरागस चिमुरडीवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन महिला आघाडी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने माननीय राज्यपाल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे। हे निवेदन संग्रामपूर तहसील कार्यालयामार्फत सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आरोपी भीमराज कांबळे याने केलेले कृत्य अत्यंत अमानवी व घृणास्पद असून अशा नराधमावर कठोरात कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत। आरोपीवर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करावा, प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून तात्काळ शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व संरक्षण द्यावे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात। सदर निवेदनावर वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सौ छायाताई महेंद्र बोदडे, उपाध्यक्षा सौ उज्ज्वलाताई संतोष वाघ, महासचिव सौ अलकाताई रत्नाकर भिलंगे तसेच इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष श्री किशोर भिडे यांनी प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ व गांभीर्याने दखल घेऊन पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी ठाम मागणी केली। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक बातमीला लाईक करायला विसरू नका। सत्य, अचूक आणि जलद बातम्यांसाठी आमच्या सोबत राहा। आमच्या न्यूज चॅनलसाठी अनुभवी पत्रकारांची नियुक्ती सुरू आहे। ज्यांना पत्रकारितेचा अनुभव आहे त्यांनी त्वरित संपर्क साधावा। सर्वांना सप्रेम जय भीम, जय शिवराय। नरसापूर तालुका भोर, जिल्हा पुणे या गावामध्ये एका 4 वर्षीय चिमुकलीवर जो अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली असा नराधम भीमराज कांबळे या विकृत माणसाला, विकृत मानसिकतेच्या या म्हाताऱ्याला राज्य शासनाच्या वतीने व आपल्या मुख्यमंत्री माननीय महोदय राज्यपाल यांच्या मार्फत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही वंचित बहुजन आघाडी तालुका संग्रामपूर व वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी तालुका संग्रामपूर यांच्यातर्फे माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत आम्ही निवेदन आज देण्यात आले। त्या निवेदनात आम्ही असे नमूद केले की असे घृणास्पद आणि क्रूर मानसिकतेचा हा भीमराज कांबळे याला कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्याकरता राज्य सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला कमीत कमी वेळात कशी फाशीची शिक्षा देण्यात येईल असे आम्ही निवेदनामार्फत विनंतीपूर्वक अर्ज सादर केलेला आहे। जय